वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी मुंबईत नाही येते, कारण रिक्षा चालकांच्या मराठी सक्तीवर आता शिंदेंच्या सेनेतच दोन गट पडलेत। भाषेच्या प्रेमाला सक्तीची चौकट लावू नका असं संजय निरुपम म्हणतात। संजय निरुपमांची परिवहन मंत्री सरनाईक यांनाही विनंती आहे। मराठी सक्तीचा आणि परीक्षेचा पुनर्विचार व्हावा असं निरुपम म्हणालेत। मुंबईतील 70% रिक्षा चालक हे बाहेरील राज्यातील आहेत। या रिक्षा चालकांनी मुंबईला गती दिली आहे, त्यामुळे या निर्णयानं रिक्षा चालकांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे। काम चलाऊ मराठी बोलणाऱ्या आणि समजणाऱ्या रिक्षा चालकांना या सक्तीतून सवलत द्यावी अशी मागणी प्रताप सरनाईक यांच्याकडे निरुपमांनी केली आहे। त्यामुळे आता शिवसेनेतच दोन गट पाहायला मिळत आहेत। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी स्वतः संजय निरुपम देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संजय निरुपमजी, स्वागत तुमचं एनडीटीव्ही मराठीवर। काय नेमकी भूमिका आहे तुमची या माध्यमातून? सर्वप्रथम असा काही आमच्याकडे नाही आहे की आम्ही दोन गट मध्ये आहोत। आमचे मंत्री महोदयांनी एक निर्णय घेतलेला, तो निर्णय पण जुना आहे, 2019चा निर्णय आहे। तो आता अंमलबजावणीमध्ये आणायचा आहे। तुम्ही त्यांच्याकडे एक पत्र पाठवलेलं आहे की असं करू नका। आमचे जो मुंबईमध्ये जो ऑटोवाले टॅक्सीवाले आहेत त्यांच्यामध्ये खूपच एक भीती निर्माण झालेली आहे आणि त्यांच्यामध्ये एक नाराजगी पण आहे, संताप पण आहे। ते असं विचारतात की साहेब समझो हम लोग अगर मराठी पढ़ नहीं पाएंगे, लिख नहीं पाएंगे तो हमको क्या निकाल देंगे। हा जो एक त्यांच्या मनात जो भीतीचा निर्माण आहे ना, तो चुकीचा आहे आणि त्याच्यावर मी एक लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतो मंत्री महोदयांचा। आणि मी माझा असा विचार आहे की महाराष्ट्रात मराठी भाषेचा सन्मान झालाच पाहिजे, सर्वांना मराठी बोलला पाहिजे। पण समजा कोणी लोक मराठी चांगली बोलू शकत नाही, तो त्यांच्यावर असा प्रकारचा एक दबाव आणणं म्हणजे त्यांच्या एक उदरनिर्वाहावर त्यांच्या जो जीविकोपार्जनची व्यवस्था आहे त्याच्यावर आम्ही हल्ला करतो, असा होता कामा नये। हा माझा एक अप्रोच आहे। मी आता बोलणार पण उद्या किंवा परवा बोलणार मी मंत्री महोदयांशी। आणि खूप ठिकाणी पासून माझ्याकडे फोन येत आहे की साहब हमारे यहाँ जरा ऑटो वाले से मिलने आओ, चर्चा करने आओ। एक दोन ठिकाणी मी जाणार आहे उद्या किंवा परवा। पण माझी अशी विनंती आहे की काही गैरसमज निर्माण नाही झाला पाहिजे। महाराष्ट्रात कोणीही मराठी भाषेच्या विरोधात नाही, कोणाला जायला पण नाही पाहिजे। पण एक सर्वांच्या वर एक असा आम्ही दबाव टाकला की नाही तुम्ही एकदम सक्तीनं आता मराठी बोला आणि असखळीत मराठी बोला, होऊ शकत नाही ना असं। नक्कीच, धन्यवाद संजयजी, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे एनडीटीव्ही मराठीला त्यासाठी।